नमस्कार. आपण काम करत राहतो, संख्या आपोआप मागे फिरते, पण कधी वाटलं नाही की हे नाटक 4500 पर्यंत जाईल. हे नाटक जेव्हा आलं 2002 साली आलं, 15 ऑगस्टला. जी गंमत खूप मोठी, म्हणजे का चिंचवडमध्ये बोलतेलं कारण पण आहे. या नाटकाच्या रंगीत तालमी मी अत्रे नाट्यगृहात केले होते. तेव्हा मी लोकांना बोलायचं होतं, तुम्ही या ना, नाटक बघा ना, या ना. ते आमचं नाटक कसं वाटेल, पण आम्ही तिथल्या लोकांना बोलायचं. शाळेत कॉलेजची मुलं वगैरे यायची, त्यांना बोलायचं की येऊन बघा वगैरे. पण तिथे रंगीत तालीम आम्ही केली. नाटक हिट झालं. त्या रंगभूमीचा आशीर्वाद आहे. नंतर मधल्या काळात काही प्रॉब्लेम झाला, नाटक थांबलं होतं, कोर्टात गेलं होतं जरासं, आणि पुन्हा परत नाटक केस जिंकल्यानंतर नाटक सुरू करायचं होतं. आम्ही पुन्हा त्याच थिएटरला तालमी केल्या. थिएटर बदलला होता. परत त्या रंगभूमीचा आशीर्वाद मिळाला. आजपर्यंत आम्ही करतोय. आता 4500 काही ठरवून आलेला आकडा इथला नाहीये. हा बरोबर इथून तिथून करत करत नेमकं 4500 चिंचवडमध्ये येत आहे. मला असं वाटतं खूप आमच्या कलाकारांसाठी जिथून सुरुवात केली तिथे आम्ही 4500चा करेक्ट आकडा पाहतोय. याचा आनंद तुमच्यापेक्षा मला जास्त. आणि पिंपरी चिंचवडचं मी अजून काय सांगू, आम्ही शूटिंग पण केलं होतं. दिशा फाउंडेशन, खूप बाळासाहेब जवळकर खूप स्ट्रॉंग व्यक्ती आहे, आणि मुळात त्यांची संस्था पण खूप स्ट्रॉंग आहे. गलगले निघाल्याचं शूटिंग आम्ही इथे केलं होतं. तुम्ही चिंचवडला जाऊन तुम्ही जेवढं चिंचवड फिरला नसाल ना, तेवढा मी फिरलो इथे. धमाल केली होती ना. पिक्चर पण चांगला चालला तो, आणि खूप चांगली लोक मला भेटत गेली तिथून. ते आजपर्यंत मला सगळी लोक भेटत गेली. ते जगताप साहेब आहेत, काटे साहेब आहेत, आणि एकंदरीत दिशाचा पूर्ण ग्रुप आहे. मला अजून दिशाबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. मध्यंतरी कोविडमुळे नाटकं थांबली होती, आणि मग कळलं की फक्त 50% ऑडियन्स भरा आणि नाटक सुरू करा. आम्ही महाराष्ट्रात करत होतो आमच्या पद्धतीने, पण चिंचवडमध्ये आम्ही शो करत होतो ना, त्या थिएटरचं भाडं त्या संस्थेला जास्त पडू नये म्हणून दिशा फाउंडेशन आमच्या वतीने थिएटरचं भाडं भरत होते. असं कोणी करत नाही. आणि आजही त्यांचा अट्टास असा नव्हता की तावलू नाटकात तुम्ही मध्येच थांबून असं काही करूया नको. पण आमचाही अट्टास असतो की एक जर आतच कापायचं होतं तर सगळं आतच झालं असतं. ज्यांच्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत आलोय, मला असं वाटतं की हा वाटा त्यांचा पण आहे. त्यांच्या समोर हा केक कापला जावा याचा आनंद मला वाटेल म्हणून केला. बाकी अजून नाटक आहेच पुढे, त्यानंतर प्रयोग होतच राहणार आहेत. प्रयोग आपण फक्त 23 वर्ष पूर्ण झाले. आमची संपूर्ण टीम आहे नाटकाची, सगळे तेच कलाकार आहेत. एखाद दुसऱ्या लेडीज कुठे इकडे चेंज झालं तर प्रत्येक जण काय म्हणतो माहिती आहे का, ते सर्व्हिस केली आपण. लोक 20-20 वर्ष सर्व्हिस करतात. हे नाटक पण सर्व्हिस केलं का आम्ही काम करतोय. आमच्या प्रत्येकाची घरं चालली. मला पण तेवढं मोठं नाव नव्हतं. या सैरसेने नाव दिलं, माझे पिक्चर यायला लागले, पिक्चर करत राहिलो, पण नाटकाला कुठे थांबवलं नव्हतं. तेव्हापासून आजपर्यंत ह्या नाटकाचे प्रयोग कधीच थांबले नाहीत आणि होत राहिले. कारण तुम्ही सर्व याला हाऊसफुलचा बोर्ड लावता, म्हणून याचे प्रयोग इथपर्यंत अजून तेजात चाललेत. आणि असाच आशीर्वाद आमच्या सर्व कलाकारांना राहू देत. पुन्हा एकदा संपूर्ण तुमच्या टीमचा, काटे साहेब, जगताप साहेब, खूप खूप आभारी. तुम्ही वेळ काढून आमच्या या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही जे आलात. आणि पुन्हा एकदा दिशा फाउंडेशन आणि बाळासाहेब जवळकर आणि अर्थात चिंचवडमधली पूर्ण रसिक प्रेक्षकांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांच्या वतीने 4500 प्रयोग करतोय. थँक्यू, धन्यवाद. खरं तर तुमची ही सेवा आम्हा सर्व प्रेक्षकांसाठी अनमोल ठेवा आहे. 15 ऑगस्ट 2002 ते आज 2025 असा 23 वर्षाचा प्रवास आपण खूप धडाकेबाज पद्धतीने सादर केलेला आहे. या पुढील सगळ्या काळासाठी आपणास शुभेच्छा. धन्यवाद.